सोलापूर जिल्ह्यातला कायम दुष्काळी भाग असलेला सांगोला तालुका आता हिरवागार झालाय. त्याला कारणही तसंच आहे. इथे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून अनेक शेतकऱ्यांनी शेततळी मिळवली आणि त्याचा योग्य वापर शेतीसाठी केला. इथल्याच अकोला वासूद गावातील शिंदे कुटुंबियांनी एकत्रित कुटुंबाचा शेतीसाठी योग्य वापर करत पपईची बाग फुलवली आहे. 6x7 अंतरावर 786 जातीची तैवान जातीची पपईची लागवड केलेली आहे. याला साधारण आतापर्यंतचा खर्च 60 ते 70 हजार रुपये आलेला आहे. आता जी सध्या विक्री काढणी चालू आहे. आतापर्यंत 8 ते 9 टन माल माझा विक्रीस गेलेला आहे. त्याच्यापटी मला आता साधारण 2-1 लाख रुपये मिळालेले आहेत आणि अजून आता प्रत्येक झाडाला 30 किलो माल तयार आहे. साधारण 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये 1400 रोपं आहेत. या टोटली सर्व लमसम दराने म्हटलं तर मला या प्लॉटमध्ये 7 लाख उत्पन्नाची अपेक्षित धरलेलं आहे. शिंदे यांनी त्यांच्या शेतात पपईची लागवड केली. त्यांनी जवळपास 1400 पपईची झाडं लावलीत आणि त्यानंतर शेततळ्यातील पाणी ठिबक संचांच्या माध्यमातून झाडांना दिलं आणि लाखोचं उत्पन्न मिळवलंय. आम्ही 2 कोटी लिटरचं शेततळ केलं. म्हणजे शासनाचं 5,56,000 रुपये अनुदान 1 कोटी लिटरसाठी होतं. त्यातच आम्ही अजून 3 लाख रुपये खर्च करून हे 2 कोटी लिटरचं शेततळ आम्ही तयार केलेलं आहे. त्या अशा ठिकाणी माझं शेततळ्यामुळे म्हणजे 2 कोटी लाख लिटरचं शेततळ असल्यामुळे 15 एकर माझं उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल, मे मध्ये बागायत राहिलं. नवीन प्रयोग केलेला आहे की जे मराठवाड्यामध्ये चांगल्या भारी जमिनीमध्ये पीक येतं तूर. या ठिकाणी मी ह्या वर्षी तूर 10 एकर माळरान लागवड केलेली आहे. ह्या ठिकाणी या तुरीपासून माझी 10 एकर एकूण तूर आहे आणि तुरीचं सरासरी मी उत्पन्न 10 ते 12 क्विंटलनं पकडलेलं आहे. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी त्या पाण्याचा संचय करणं आणि आवश्यक तेव्हा ते वापरणं गरजेचं आहे. पडीक माळरान जमिनीला बागायतीत रूपांतरित करण्याची किमया या शेततळ्यांनी साधली आहे. सचिन कसबे, जय महाराष्ट्र, पंढरपूर.